आणि आता बातमी भारतीयांसाठी महत्त्वाची, आनंदाची आणि अभिमानाची। भारतानं पहिलाच खो खो विश्वचषक जिंकला। महिला संघापाठोपाठ पुरुष संघानं सुद्धा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली। महिला कर्णधार प्रियंका इंगळेचं मोदींकडून अभिनंदन करण्यात आलं। महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळे कुटुंबासह आपल्यासोबत आहे। प्रियंकाला काय वाटतं जाणून घेऊयात। प्रियंका, पहिल्यांदा विश्वचषक होतोय, भारतात होतोय, तू भारतीय संघाची कर्णधार होतीस, पहिली भावना काय आहे ट्रॉफी हातात घेतल्यानंतर? मला खूप छान वाटलं की मी भारतीय महिला संघाची पहिलीच कर्णधार राहिले, जे की पहिलं विश्वचषक झालं त्यामध्ये आम्ही जिंकलो। तर हा माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे आणि माझ्या आई वडिलांनी मला खूप साथ दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप धन्यवाद करते। तुला बघायला अख्खं स्टेडियम भरलेलं होतं, खेळत असताना तो प्रेशर होता की मला पूर्ण देशातली लोक बघतायत, जगभरातली लोक बघतायत? प्रेशर असं नव्हतं, पण मला ऑडियन्सने खूप सपोर्ट केला, त्यांनी इंडियासाठी खूप चेअरअप केलं, त्यासाठी मी ऑडियन्सची पण धन्यवाद आहे। भारतातल्या खो खो खेळाडूंना, विशेष करून मुलींना तू या माध्यमातून काय मेसेज देशील? मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते की खो खो मध्ये आता खो खोला खूप चांगला प्लॅटफॉर्म आलाय। खो खो मध्ये आपण आपलं फ्युचर आणि करिअर दोन्ही पाहू शकतो। पुढचा वर्ल्ड कप इंग्लंड मध्ये होतोय, त्याबद्दल तुमची कशी तयारी असणार आहे? त्यासाठी आता आमची तयारी, आमचे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे ते लोक आमचे मोठे मोठे इंडियाचे कॅम्प लावतात, त्या कॅम्प मध्ये आमच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस करून घेतात। प्रियंकाचे वडील देखील आपल्या सोबत आहेत। प्रियंकाच्या नेतृत्वात वर्ल्ड कप मिळवलेला आहे टीमने, काय भावना आहे? मला वर्ल्ड कप मिळाल्यामुळे मी भरपूर आनंद आणि समाधानकारक आहे। सगळ्या टीमचं मनापासून आभार मानतो। प्रियंकाची आई आपल्या सोबत आहे। आईने प्रियंकाची मॅच बघितली आहे। मॅच बघताना प्रियंकाच्या आईला काय वाटत होतं विचारूया। तुम्ही मॅच बघितलाय प्रियंकाचा, प्रियंका खेळत होती, प्रियंकाच्या नेतृत्वात भारतानं वर्ल्ड कप जिंकलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, प्राऊड फील करते मी माझ्या मुलीबद्दल, आणि तिने जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झालंय। आता प्रियंकाच्या निमित्तानं तुम्ही भारतातल्या मुलींना काय सांगू इच्छिता? सर्वांनी खेळायला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे, सगळ्यांच्या आई वडिलांनी साथ द्यायला पाहिजे, जशी आम्ही दिली तशी। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा प्रशांत वाघ आहे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।